हात जोडून नमस्कार। या ठिकाणी आज आपण शेवटच्या बिझनेस पार्क सोसायटीच्या वतीनं आजपासून दुपारी 12 पासून या ठिकाणी गैर मुदत उपोषणाबाबत आंदोलनाच्या बाबत प्रशासनाला कळवलं होतं आणि प्रशासनाला कळवलं असताना या ठिकाणी शुक्रवारी आमची या ठिकाणी MMRDच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये MMRDच्या अधिकाऱ्यांचे MMRDचा विषय त्यामध्ये जे कॉर्पस फंड विषय आहे सोसायटीचा इमारतीच्या गाळेधारकांचा, तर त्यामध्ये प्रथमतः 197 गाळेधारकांचा 197 लोकांचा कॉर्पस फंड हा ते त्वरित आपल्या खात्यावर सोसायटीच्या जमा करत आहे आणि उर्वरित बाबतही त्यांनी वरती प्रशासनाला वरच्या अधिकाऱ्यांना नोट पुटअप केलेली आहे। त्यानंतर दुसरा विषय, आज आम्ही महापालिकेच्या उपायुक्त यांच्याशी बैठक झाली, त्याबरोबर भांडूपचे पोलीस अधिकारी पण होते। त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला अशा प्रकारचं आश्वासन दिलं, ते पत्र मी आपल्याला वाचून दाखवत आहे। प्रति अध्यक्ष सचिव खजिनदार 78 बिझनेस पार्क प्रिमाइसेस कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड MMRDA अंतर्गत स्टेशन रोड भांडूप पश्चिम मुंबई असल्याचा विषय विविध विकास प्रकल्पांतर्गत बाधित पुनर्वसित आमच्या 78 बिझनेस पार्क प्रिमाइसेस कोऑपरेटिव्ह सोसायटी भांडूप पश्चिम मुंबई असल्यानंतर गाळेधारकांच्या समस्येची सोडवणूक करण्यात यावी याकरिता उपोषणाबाबत संदर्भ दिनांक 21/1/2026 रोजीचे आपले पत्र उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळवण्यात येते की भांडूप पश्चिम स्टेशन रोड येथील असलेले अधिकृत स्टॉल धारकांपैकी 75 स्टॉल धारकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। सदर याचिका न्यायप्रविष्ट आहे। सदर प्रकरण लवकर निकाली निघण्यासाठी विभाग स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे आणि ती पुढल्या महिन्यात त्याची तारीख लागलेली आहे कोर्टाची आणि वॉर्ड लेवलला त्याच्याबाबत न्यायालयात महापालिका आपली बाजू मांडून तो विषय संपवणार आहे। त्यानंतर उर्वरित स्टॉल धारकांना MMRDA व सहाय्य आयुक्त बाजार समिती यांनी गाळे दिलेले असल्यामुळे त्यांच्याकडून सदर स्टॉल धारकांना दिलेल्या गाळ्यांची माहिती पत्रव्यवहार करून प्राप्त झाल्यानंतर सदर स्टॉल धारकावर महापालिकेची यथोचित कार्यवाही महानगरपालिका अधिनियमानुसार करण्यात येईल। म्हणजे ती उर्वरित जे न्यायालया व्यतिरिक्त जे असतील स्टॉल धारक अनधिकृत असतील किंवा त्यांना या ठिकाणी गाळे दिलेले आहेत त्यांच्यावर ती महापालिका कारवाई करणार आणि 5-6 दिवसात त्याची आपल्याला प्रचिती येईल। धन्यवाद।